85 वर्षाची एक म्हातारी टेकून बसली होती. ती काय मांडी घातली, तिनं पाय पसरलं होतं, तिनं मांडी घातली नाही. माझं लक्ष त्या म्हातारीकडे गेलं. मी परत म्हटलं, नीट बसा, ताट बसा. तेव्हा त्या म्हातारीला कळलं ही पोरगी मलाच म्हणत्या. मग त्या म्हातारीनं पाय पसरलेलं, तिनं आपली मांडी घातली. कीर्तन सुरू झालं. 11:45 कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावरती सगळी माणसं यायची, पाया पडायची, निघून जायची. असं करता करता सगळा मंडप संपला. पण कीर्तन चालू व्हायच्या अगोदर त्या डांबाला टेकली होती ती म्हातारी. उठली पण नाही, कुणावर बोलली बी नाही. माझं लक्ष त्या म्हातारीकडे गेलं. मी म्हटलं, आजी कीर्तन संपलंय, घरी जावा घरी. तेव्हा ती म्हातारी आधी बोलली नाही कुणावर, परत मला म्हणली, इकडे इकडे इकडे. मग अशी मांडी घालायला लावल्या, ते पायात पाळा घालायची तेवढा काय मला घरी. आपल्या इकडची लोक बघा, रत्नागिरीतलं कीर्तन झालं, नंतर कोल्हापूरमध्ये आलो, तिथं पण आता सातारकडची म्हणल्यावर माझ्या अंगात लय पाणी. मी परत म्हटलं, नीट बसा. मी म्हटलं, रत्नागिरी कुठं, कोल्हापूर कुठं, इथं पण मी आपला सातारीस का. मी परत म्हटलं, नीट बसा. सगळी नीट बसली. परत ताट बसा. लोक परत ताट बसली. आणि मधनच एक म्हातारी उठली. आणि ती इतकी म्हातारी होती, तिला चालायला येत नव्हतं, तरी बिचारी उठली आणि मंडपाच्या कडकडं फिरायला लागली. एकदा फिरली, दोनदा फिरली, आणि माझं लक्ष तिसऱ्यांदा गेलं. तर मी म्हटलं, आजे का फिरतेस कडकडनं. तेव्हा ती म्हातारी, आणि इतकी म्हातारी होती, आणि तिला बोलायला येत नव्हतं. आणि ती म्हातारी मला म्हणली, अगं तुला कोणी आणलाय ना, त्याला बाहेर जाऊन बघत्या विठ्ठल.